सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्याचं सीबीआयनं दिलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे स्पष्ट झालंय। मात्र नारायण राणेंनी वेगळाच दावा केलाय। सुशांत सिंगची हत्या होताना त्याच्या नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं असं राणेंचं म्हणणं आहे। वेळ आल्यावर पुरावे देऊ असंही ते म्हणाले। यावर सुशांत आणि दिशाच्या आत्महत्यांना हत्या सांगून राजकीय रंग दिला जातोय अशी टीका राऊतांनी केली। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला। सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्याच केली होती असं सीबीआयनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय। सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट देण्यात आली आहे। सीबीआयनं पूर्ण तपासाअंती सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याचं म्हटलं असलं तरी नारायण राणे यांनी मात्र सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला। सुशांत की मर्डर उनका नौकर सावन के सामने हुई, वो सावन को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधुदुर्ग का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूँ। उसने अपने मोबाइल में कवर किया उसकी मर्डर करते और रस्सी से ये देने को वक्त आएगा, हम लोग देंगे जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून सत्ताधारी नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं दिसतंय। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आपण मान्य केला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर सर्व पुरावे नष्ट केल्यावर प्रकरण सीबीआयला दिलं असा दावा राम कदम यांनी केला। आता सीबीआय सारखी एक महत्त्वाची नामवंत संस्था या देशामध्ये कुठेही काही कमी जास्त झाला तर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो असे महत्त्वाच्या केसेस सीबीआयला देत असतात आणि सगळ्यांचा विश्वास सीबीआयवर आहे। जर सीबीआयने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल। सरकारचा गैरवापर करत सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। काय कारण आहे? दिशा सालींच्या वडिलांना वाटतं तिला न्याय मिळाला नाही म्हणून। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात जर उद्धव ठाकरे सरकारनं त्याच वेळेस ताबडतोब सीबीआयला प्रकरण दिलं असतं तर सुशांत सिंग राजपूतच्या परिवाराला न्याय मिळाला असता। सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात ठाकरे कुटुंबाची बदनामी केली असा आरोप संजय राऊतांनी केला। तर सुशांत प्रकरणातल्या क्लोजर रिपोर्टचा दिशा सालियान प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही असं सालियान कुटुंबियांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं। राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता की राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांच्या या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। आम्हाला सिद्ध करायचं की आदित्य ठाकरे तिथे होते की नव्हते ते सिद्ध करणारे मोबाईल टॉवर लोकेशन आणि केस फाईल आहे। इमानदार पोलीस अधिकाऱ्यांनी जे आम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत ना ते ऑन रेकॉर्ड आहे आणि समीर वानखेडे साहेब आता 2 तारखेला त्यांचा ऍफिडेव्हिट त्यांचे पुरावे देणार आहे। एक आय विटनेस आहेत आमच्याकडे। दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला। राणेंचा हा दावा संजय राऊतांनी खोडून काढलाय। नारायण राणेंना अटक झाली त्यावेळी अमित शहांनी ठाकरेंना फोन केला होता असा नवा दावा आता संजय राऊतांनी केला। मी एवढंच सांगेन त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत। केंद्रातून फोन आले, अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी जो हमारे केंद्रीय मंत्री है जरा संभाल के लेना।